औरंगाबादमध्ये बर्ड फेस्टिवल जायकवाडीच्या काठी भरलेला आहे पक्षीप्रेमींचा एक मेळा। चला तर मग आपण जाऊया जायकवाडीला परदेशी पाहुण्यांचं हे विहंगम दृश्य पाहायला। लाखो मैल प्रवास करून नाथसागरात स्थिरावलेल्या या परदेशी पाहुण्यांनी पक्षीप्रेमींचं मन जिंकलंय। जायकवाडी काठी दिसत असलेल्या या विहंगम दृश्यातले काही पाहुणे रशियातून आलेत, काही सायबेरियातून तर काही थेट युरोप बलुचिस्तानातून या ठिकाणी आलेत। जायकवाडी काठी सध्या पिंटेल, शॉवेलर, व्हिजन, कॉमन टिल, ब्लू विंग टिल, रेड शॅक, सँडपायपर, रफ अँड रीव या पक्ष्यांचा मेळा भरलाय। फ्लेमिंगो पक्षी तर पक्षी निरीक्षकांसह पर्यटकांचंही लक्ष वेधून घेतोय। इथे जवळपास 270 प्रकारचे पक्षी आपल्याला आज सुकण्याला दिसत आहेत। त्यातले 75 प्रकारचे पक्षी हे मायग्रेटरी आहेत, म्हणजे स्थलांतरून येतात। थेट सायबेरिया, उत्तर भागातून आपल्याकडे येतात। सेंट्रल एशिया, लडाख, तिबेट या परिसरातून आपल्याकडे आलेले आहेत। फ्लेमिंगो रन ऑफ कच्छमधून येतात। अत्यंत देखणा असा पक्षी, पांढरा शुभ्र, 2.5-3 फूट उंच, गुलाबी पाय, गुलाबी पंख। हा बघूनच आता इथले सगळे लोक मोहून गेलेत असं म्हणायला हरकत नाही। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सध्या सगळेच जण जायकवाडी काठी पक्षी निरीक्षणाचा असा आनंद लुटतायत। इथे खूप सारे पक्षी आहेत। स्पूनबिलची चोच सुद्धा इथे क्लिअर दिसते आणि इथे जे फ्लेमिंगो आहे त्यात सारे खूप मोठे सुद्धा फ्लेमिंगो आहेत, तर ते सुद्धा आम्हाला दिसत आहेत। प्रत्यक्षात बघण्यात खूप वेगळा आनंद आहे आणि त्या सगळ्यामध्ये तुम्ही जेव्हा जिवंत बघता समोर त्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि तुम्ही त्याचे फोटोग्राफ्स बघता तर तो एक वेगळा आनंद आहे, पण हा निश्चित वेगळा आनंद आहे। पक्ष्यांच्या थव्यांचं हे मनोहारी दृश्य मनाला निश्चितच आनंद देणार आहे। त्यामुळे शक्य होईल तेव्हा एकदा तरी या परदेशी पाहुण्यांची भेट घ्यायलाच हवी। विशाल करोडे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।